गायत्री मंत्र आणि डिप्रेशनचा अंत हे शक्य आहे का? चला, आज आपण यामागचं विज्ञान काय सांगते तेच समजून घेऊया. एक क्षण विचार करा, काय होईल जर डिप्रेशनवरचा उपाय गोळ्यांमध्ये नाही तर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये, एका खास कंपनामध्ये दडलेला असेल. आज आपण याच एका खरं तर अविश्वसनीय वाटणाऱ्या शक्यतेचा शोध घेणार आहोत. पण सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया की डिप्रेशन म्हणजे काय. ही कुठलीही वैयक्तिक कमजोरी किंवा मनाचा खेळ नाही. हा आहे शरीरातला एक जैविक बिघाड. आणि जेव्हा आपण याकडे जैविक दृष्टिकोनातून पाहू तेव्हाच आपल्याला योग्य उपायाचा मार्ग दिसू लागतो. मग या जैविक बिघाडावर उपाय काय असू शकतो? याचं उत्तर एका प्राचीन साधनात दडलेलं असू शकतं, ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो गायत्री बायो रेझोनन्स टूल. गायत्री मंत्राकडे फक्त एक प्रार्थना किंवा श्लोक म्हणून पाहू नका. त्याऐवजी त्याला एक बायो रेझोनन्स टूल म्हणून बघा. म्हणजे काय? म्हणजे एक असं कंपन जे इतकं अचूक आहे की ते आपल्या शरीराच्या जीवशास्त्राशी थेट संवाद साधू शकतं आणि त्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. ठीक आहे, पण हे साधन नक्की काम कसं करतं? तर यासाठी आपल्याला थेट आपल्या मेंदूच्या आत त्याच्या केमिस्ट्रीमध्ये डोकावून पाहावं लागेल. पाहूया हे संतुलन कसं साधलं जातं. बघा, आपल्या मूडचा सगळा खेळणा तो या 3 मुख्य रसायनांवर अवलंबून असतो. एक आहे सेरोटोनिन, जे आपल्याला आनंदी आणि समाधानी वाटायला मदत करतं. दुसरं डोपामाइन, जे आपल्याला प्रेरणा देतं. आणि तिसरं कॉर्टिसॉल, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो. डिप्रेशनमध्ये नेमकं याच रसायनांचं संतुलन पूर्णपणे बिघडलेलं असतं. आणि इथेच गायत्री मंत्राची भूमिका समोर येते. त्याची जी विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे ती मेंदूतला याच महत्त्वाच्या रसायनांना नैसर्गिकरित्या पुन्हा संतुलित करते. जणू काही तो रासायनिक गोंधळ शांत करून तिथे एक सुसंवाद निर्माण करते. आणि हे काही हवेतलं बोलणं नाहीये, याला वैज्ञानिक आधार आहे. 2014 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगामध्ये डॉक्टर B.R. शर्मा यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ही साधना नैसर्गिकरित्या सेरोटोनिन आणि डोपामाइनला पुन्हा संतुलित करते आणि कॉर्टिसॉलला निष्प्रभाव करते. पण थांबा, हा बदल फक्त रसायनांपुरता नाहीये, तो आपल्या मेंदूच्या मूळ रचनेवरच परिणाम करतो. चला पाहूया हे आपल्या मेंदूतल्या भीतीच्या केंद्राची पुनर्रचना कशी करते. आपल्या सगळ्यांच्या मेंदूत एक बदामाच्या आकाराचा छोटासा भाग असतो, ज्याला अमिगडाला म्हणतात. याला मेंदूची अलार्म सिस्टम समजा. हा भाग 24 तास भीती आणि चिंतेसाठी सतर्क असतो. आणि डिप्रेशनमध्ये तर हा अलार्म सतत विनाकारण वाजतच राहतो. आणि इथेच एक अक्षरशः थक्क करणारं वैज्ञानिक सत्य समोर येतं. असं दिसून आलंय की मंत्राचा नियमित सराव आपल्या मेंदूतील या अलार्म सिस्टीमला म्हणजे अमिगडालाला शारीरिकरित्या लहान करतो. हो, अगदी बरोबर ऐकलंय. भीतीचं हे केंद्र अक्षरशः आकुंचन पावतं. आणि हे तर त्याहूनही अविश्वसनीय आहे. एका बाजूला भीतीचं केंद्र लहान होत असताना दुसऱ्या बाजूला मेंदूचा कमांड सेंटर म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अधिक मजबूत होतो. तिथलं ग्रे मॅटर वाढतं. हा तोच भाग आहे जो आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यायला आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करतो. आता हे बदल काही काल्पनिक नाहीत. थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अँड्र्यू न्यूबर्ग यांनी 2015 मध्ये केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झालंय. मेंदूच्या fMRI स्कॅनमध्ये हे शारीरिक बदल अगदी स्पष्टपणे दिसतात. चला, आता आपण मेंदू आणि शरीर यांना जोडणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या जैविक हायवेकडे वळूया आणि पाहूया की शरीरातला तणाव बंद करणारा वेगल ऑफ स्विच कसा सक्रिय होतो. ही वेगस नर्व म्हणजे काय? तर समजा हा मेंदूपासून थेट शरीरापर्यंत जाणारा एक जैविक सुपर हायवे आहे. हा आपल्या हृदयाचे ठोके, पचनक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला शांत करण्याचा, विश्रांती देण्याचा प्रतिसाद नियंत्रित करतो. तर हा ऑफ स्विच नक्की काम कसा करतो याची एक साखळी प्रक्रिया आहे. बघा, सगळ्यात आधी मंत्राची ती 24 अक्षरी लयबद्ध फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी थेट आपल्या वॅगस नर्वला उत्तेजित करते. आणि जसं हे होतं तशी आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे शरीराला शांत करणारी यंत्रणा सक्रिय होते. आणि मग काय? शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमधून बाहेर पडून रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये जातं. म्हणजे एक जैविक शांतता प्रस्थापित होते. आणि यालाही ठोस वैज्ञानिक आधार आहे. 2012 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये डॉक्टर शर्ली टेल्स यांनी लिहिलंय की ही लयबद्ध फ्रिक्वेन्सी चिंता आणि पॅनिकसाठी एक जैविक ऑफ स्विच तयार करते. विचार करा, हे किती मोठं विधान आहे. आणि इथेच आपल्याला एक अद्भुत गोष्ट दिसते, जिथे आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ज्ञान एकमेकांचे हात धरतात. आजचं न्यूरोसायन्स काय सांगतं की मनाची स्थिती
ही मेंदूच्या रचनेचा आणि केमिस्ट्रीचा परिणाम आहे आणि हजारो वर्षांपूर्वीचं आपलं ज्ञान काय सांगतं की मन स्वतःचा स्वर्ग आणि नरक निर्माण करतं. दोन्ही गोष्टी एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत, नाही का? या दोन्ही जगांना जोडणारं ज्ञान गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी दिलं आहे. ते म्हणतात, मनुष्य का मन ही उसके नर्क और स्वर्ग का निर्माता है. सद्बुद्धि के आते ही मानसिक नर्क के द्वार बंद हो जाते हैं. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की आपलं मनच आपल्यासाठी नरक आणि स्वर्ग निर्माण करतं. आणि ज्या क्षणी सद्बुद्धी येते म्हणजे योग्य समज येते, त्याच क्षणी मानसिक नरकाचे दरवाजे आपोआप बंद होऊन जातात. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? आपण या संपूर्ण प्रक्रियेला 4 मुख्य जैविक बदलांमध्ये मांडू शकतो. हे ते बदल आहेत जे ह्या साधनेमुळे घडतात. याला आपण बदलाचा आराखडा म्हणू शकतो. पहिला बदल, मेंदूतील रसायनांचं संतुलन. सेरोटोनिन वाढतं, कॉर्टिसॉल कमी होतं. दुसरा, शरीरातील तणावाचा ऑफ स्विच ऑन होतो. तिसरा, मेंदूच्या रचनेतच बदल होतो. भीतीचं केंद्र लहान होतं आणि कमांड सेंटर मजबूत होतं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम, चौथा बदल, भावनिक नियंत्रण म्हणजेच सद्बुद्धीचा उदय. तर शेवटी हा एकच प्रश्न उरतो, काय एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी, एक विशिष्ट ध्वनी आपल्या आरोग्याचा मूळ जैविक आराखडा परत मिळवण्याची गुरुकिल्ली असू शकते? यावर नक्कीच विचार करायला हवा.